गुड मॉर्निंग. सध्या आता आपल्याकडे बीपीची पेशंट भरपूर झालेला आहे, तर सर्वांनी याची काळजी घेण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे. सध्याच्या या टेन्शनच्या काळामध्ये, दगदगीच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांचा बीपी वाढत चाललेला आहे. तर यासाठी कुठली काळजी आपण घेतली पाहिजे किंवा त्याचे परिणाम काय आहेत व त्याच्यावर काय उपाययोजना आपल्याला करता येतील, तर यासाठी आपण सविस्तर माहिती घेऊयात. तर नमस्कार, मी डॉक्टर मारुती वाकोडे, मनस्वी आस्पत्रे, हिमायतनगर. तर सध्या जवळपास आपण जर बघायला गेलं तर 100-30 पेशंट हे ब्लड प्रेशरचे, हायपरटेन्शनचे आहेत. परंतु ते आपल्याला जोपर्यंत आपण बी पी मोजत नाही तोपर्यंत आपल्याला बी पी आहे हे कळत नाही. सर्वप्रथम बी पी झाल्यानंतर त्यांना प्रथमतः कुठलेच आपल्याला सिम्पटम्स दिसतात, तर लक्षण दिसतात किंवा लक्षणे आढळतात. तर सर्वप्रथम त्यांना बी पी वाढणे, पडल्यामुळे डोके दुखणे, चक्कर येणे, घाम येणे, छाती धडधड करणे, छाती अशी भरून आल्यासारखी वाटणे व शरीर कमजोरपणा वाटायला लागते. तर या सर्वामुळं आपला बी पी आल्याची लक्षणे आढळतात. तर सर्वप्रथम आपण जिथेही आपल्याला PSC असेल, जिथे डॉक्टर असेल, तर तिथे जाऊन आपण पहिले सर्वप्रथम बी पी मोजून घ्यावी. तर 30 बी पी जर समजा 140/90 वरची बी पी 140 व खालची जर 90 असेल आणि यापैकी कुठलाही जर एखादा लक्षणे आढळलं असल्यास तर तुम्हाला बी पी आहे याचा असं आपण संबोधित करतो. तर त्यानंतर काय उपाययोजना केल्या पाहिजे, तर सर्वप्रथम आपण लाईफ मॉडिफिकेशन असं म्हणतो. सर्वप्रथम कुठली कारणे असू शकतात बी पी वाढण्याचे. तर सध्याचं जे आहे टेन्शन, स्ट्रेस याच्यामुळे, कारण सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये कुठला ना कुठला आपल्या सर्वांना टेन्शन आहे. जगण्यासाठी आपल्याला रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ करावं लागते. तर हे करत असताना आपल्या शरीराकडे लक्ष कमी जाते. त्याच्यामुळे खाणे, तेलकट मसाल्याचे पदार्थ सर्वप्रथम खूप जास्त खाण्यात यायला लागले. सध्या नॉनव्हेजचं प्रमाण वाढल्या कारणाने आपण त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ वाढून जातात, मिठाचं प्रमाण वाढून जाते. त्याच्यामुळे थोडंसं बी पी वाढून जातो. त्यानंतर अँझायटी, स्ट्रेस, त्याच्यानंतर काम भरपूर असणे, कामामुळे ओबेसिटी मेन कारण आहे तुमचं जाडपणा आणि आळशी असल्यामुळे व डेलीची एक्सरसाइज नसल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला. व त्यानंतर काही किडनीचे आजार असतील, त्याला आपण अक्यूट किडनी डिसीजेस म्हणतो. हृदयाचे प्रॉब्लेम असतील, हृदयात इश्यूज वगैरे आले असेल तर, किंवा जेनेटिक्स झालं समजा, आईवडिलांना बी पी असेल तर आपल्याला बी पी येऊ शकतो. अशी भरपूर कारणं आहेत. त्याचा उपाययोजना काय करू शकतात. सर्वप्रथम आपण रोज अर्धा घंटा रोज चाललं पाहिजे. जर आपण चालला तर आपल्या शरीराचं सर्क्युलेशन चांगलं होतं. ते शरीर आपोआपच आपल्या शरीरात असलेले टॉक्झिन्स, काही ॲड्रेनलिन ग्लँड्स, आपले हार्मोन्स असतात ते सिक्रेट करतात. तर त्याच्यामुळे टेन्शन, त्याच्यामध्ये प्रेशर निर्माण करतात आणि बी पी वाढलं जातं. तर हे आपल्याला करायचं असेल तर रोज आपण जर चाललं, समजा अर्धा घंटा जर डेली एक्सरसाइज केली किंवा चाललं नसतं, तर ते हार्मोन्स असतात ते सिक्रेट होऊन बाहेर निघून जातात. त्यानंतर आपण हे झालं खाण्यामध्ये वाटतात, तेलकट मसाला कमी खाणे, मीठ कमी खाणे. त्याच्यानंतर ज्या गोष्टीमुळे आपल्याला जास्त टेन्शन, तणाव आहे, ताणतणाव, ते कमी करणे. जितकं जीवनामध्ये आपल्याला बदल करता येतील ते बदल करून जर आपण केलं तर आपल्याला कंट्रोल करता येते. त्यानंतर मग गोळ्या असतात, तर त्या जसं आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. डॉक्टर आपल्याला सल्ला देतात की या गोळ्या घ्यायला पाहिजेत. तर रोज आपल्याकडे हा नवीनच एक भ्रम आहे लोकांमध्ये, बी पीची गोळी चालू केली की मग किडनी खराब होते. असं काहीही नसते. कारण जर तुम्ही असाल तर बी पी एका दिवशी अटॅक आला तर काय किडनी खराब व्हायचं वाट बघत बसता का. तर ज्या गोळ्या असतात त्यांनी आपली किडनी खराब होत नसते, पण तुम्ही रेग्युलर गोळ्या घेतल्या पाहिजे. तर एखाद्या दिवशी हेच जर बी पी वाढला तर एकदम अटॅक येण्याचे चान्सेस असतात किंवा मग आतमध्ये त्या डिसीज येण्याचे झटके येऊ शकतात, पॅरालिसिस होऊ शकते, मेंदूमध्ये रक्ताची गाठ होऊ शकते किंवा रक्तस्राव होऊ शकतो, आपल्याला डोकेदुखी, हा वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला उद्भवू शकतात. त्यामुळे गोळ्या बंद करू नये, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्याही चालू करू नये. जर सर्वप्रथम आपल्याला काय हॉस्पिटल केलं पाहिजे, तर तपासण्या करून घेतल्या पाहिजे. तर पहिले लिपिड प्रोफाईल करून घ्या, आपल्या रक्तातली चरबी तपासून घ्या. खूप चरबी असेल तर कारण रक्त घटवणार आणि त्याच्यामुळे प्रेशर वाढते. त्यानंतर हृदयाची ECG काढून घ्या. ECGत काय चेंजेस असतील त्याच्यानुसार आपल्याला गोळ्या चालू करता येतील. तर तेलकट मसाल्याचं खाणं बंद करून टाका आणि रोज व्यायाम करा. बस, थँक्यू.
आपल्याला असेच उपचार करून घ्या व आपलं जीवन आहे ते जास्त किती वर्ष जास्त आपल्याला वाढवता येतील आपलं लक्ष द्या. आणि हे आपल्या आजूबाजूला जवळ कुठेही समजा बीपीचे पेशंट जर आढळले तर त्यांनी मनस्वी हॉस्पिटल येथे संपर्क साधावा. धन्यवाद. थँक्यू.